नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी. बेसिक टू ॲडव्हान्स डे ट्रेडर कोर्स या यूट्यूबच्या फ्री सिरीजमध्ये आज आपण 5th एपिसोडमध्ये आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं की कॅन्डल काय असते, कॅन्डल कशाला म्हणतात, ती तयार कशी होते, ती ग्रीन का असते किंवा रेड का असते हेही आपण समजून घेतलं होतं. त्यानंतर बघितलेलं की कॅन्डलला वरच्या साईडला एक लाईन असते किंवा खालच्या साईडला एक लाईन असते, तर ती कॅन्डल नेमकं आपल्याला काय सांगते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की टाईम फ्रेम नेमकी काय कन्सेप्ट आहे. तुम्ही सोशल मीडियावरती ऐकलं असेल किंवा ट्रेडर फ्रेंड्सकडनं ऐकलं असेल की मी या टाईम फ्रेमवरती ॲनालिसिस करतो किंवा मी ही टाईम फ्रेम यूज करतो आणि एंट्री घेतो. तर आपण सोप्या भाषेत समजून घेऊ की नेमकी टाईम फ्रेम काय कन्सेप्ट आहे. आता आपण सेकंड चॅप्टरचा 3rd पॉईंट बघतोय, कॅन्डल फॉर डिफरंट टाईम फ्रेम्स. ओके, तर आता आपण समजून घेऊ नेमकं टाईम फ्रेम काय कन्सेप्ट आहे. आता तुम्हाला जे डिस्प्ले झालेत राईट साईडला, तर त्या आहेत कॉमन टाईम फ्रेम. 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 1 आवर, 4 आवर, डेली, वीकली, इयरली. ओके, या कॉमन यूज होणाऱ्या टाईम फ्रेम्स आहेत. तर आपण हळूहळू समजून घेऊ. तुम्ही ॲक्च्युअल चार्टमध्ये जर बघायला गेले तर तुम्हाला असं काहीतरी चित्र दिसेल. ओके, यामध्ये काय आहे, तर याच्यामध्ये कॅन्डल्स दिसत आहेत, तुम्हाला कॅन्डल्स दिसत आहेत. ओके, तर आता जर आपण इथे 5 मिनिट टाईम फ्रेम सिलेक्ट केली तर यामधली प्रत्येक कॅन्डल जी आहे तर ती 5 मिनिटाची दिसणार आहे. तर ती कशी सिलेक्ट करायची, तर ते आपण व्हिडिओ एंडिंगला बघणार आहोत. इथे सॅम्पलसाठी मी एक तुम्हाला दाखवलं आहे स्क्रीनशॉट की इथे आपण 5 मिनिट सिलेक्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर बघणार आहे. आता समजा जर आपण 5 मिनिट सिलेक्ट केली तर यामधली प्रत्येक दिसणारी कॅन्डल ही तुम्हाला 5 मिनिटाची दिसतीये. आता जर आपण या कॅन्डलचा टाईम बघितला तर इथे आपल्याला 9:40 दिसतोय, बरोबर. या कॅन्डलचा मार्क केला तर आपल्याला 9:45 दिसणार, याचा 9:50 दिसणार. आपल्याला प्रत्येक कॅन्डलमध्ये 5 मिनिटाचा डिफरन्स दिसतोय, बरोबर. तेच जर आपण काय केलं, 15 मिनिट टाईम फ्रेम यूज केली तर प्रत्येक कॅन्डल बनणारी ही आपल्याला 15 मिनिटाची दिसणार आहे, बरोबर. जर आपण समजा 30 मिनिटाची लावली तर प्रत्येक कॅन्डल ही त्या 30 मिनिटाला बनलेली आहे, बरोबर. आता समजा आपण डेली लावली, एका दिवसाची एक कॅन्डल लावली तर पूर्ण दिवसाला एक कॅन्डल बनलेली असावी. तर ही सिलेक्ट कशी करायची व्हिडिओ एंडिंगला आपण बघणार आहोत, प्रॅक्टिकली आपण बघणार आहोत. तर आता आपण बघू की कॅन्डलचा स्टार्ट टाईम आणि एंड टाईम काय असतो 5 मिनिटाची टाईम फ्रेम यूज करून. आता बघूयात 5 मिनिटाची टाईम फ्रेम नेमकी काय आहे. तर आता तुम्हाला इथे 6 कॅन्डल्स दिसत असतील. ओके, तर आता 6 कॅन्डलमध्ये जी पहिली कॅन्डल आहे तर ती 9:15ला तयार झाली आहे, त्याच्यानंतर 9:20ला झाली आहे, 9:25ला झाली आहे, 9:30ला झाली आहे, 9:35ला झाली आहे आणि 9:40ला झाली आहे, बरोबर. तर आता कॅन्डलचा स्टार्ट टाईम आणि एंड टाईम काय असतो तर ते समजून घेऊ आधी आपण. आता पहिली कॅन्डल ती म्हणजे काय असेल, ग्रीन कॅन्डल, बरोबर. एक लक्षात ठेवा, भरपूर लोकांना माहिती नसतं, भरपूर दिवस ट्रेड करत असतात तरी माहिती नसतं की जो खाली लिहून आलेला टाईम असतो कॅन्डलचा तर तो स्टार्टिंग टाईम असतो कॅन्डलचा. तर इथे बघा प्रत्येक कॅन्डलमध्ये 5 मिनिटाचा डिफरन्स आहे. तर असं का, तर आपण 5 मिनिट सिलेक्ट केलं आहे म्हणून. ओके, तर आपण आता पहिली कॅन्डल बघूयात. पहिली कॅन्डल म्हणजे ग्रीन कॅन्डल. आता ग्रीन कॅन्डल आहे म्हणल्यानंतर न क्लोज हा वरती असणार, ओपन हा खाली असणार. ओके, तर ओपन काय असेल या कॅन्डलचा, तर 94 असेल आणि क्लोज काय असेल तर 98 असेल. आता लोएस्ट पॉईंट कोणता आहे, 90 आणि 92च्या मध्ये 91 असेल आणि क्लोज पॉईंट तोच तिचा हायेस्ट पॉईंट असणार आहे, तर काय असेल 98 असणार. आता सेकंड कॅन्डल जी आहे तर त्याचा ओपन, हाय, लो, क्लोज तुम्हाला लिहायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि एकदा ट्राय करा. आता सेकंड कॅन्डलचा ओपन असेल 98, हाय असेल 102, लो असेल 96 आणि क्लोज असेल 100. आता सेम तुम्हाला थर्ड कॅन्डलचा लिहायचं आहे, व्हिडिओ पॉज करून लिहा. आता थर्ड कॅन्डलचा असेल ओपन असेल 100, हाय असेल 102, लो असेल 98 आणि क्लोज असेल 98. आता सेम तुम्हाला 4th, 5th आणि 6th कॅन्डलचं लिहायचं आहे आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता आपण बघूया की 15 मिनिटाची कॅन्डल कशी तयार होते 5 मिनिटाची टाईम फ्रेम यूज करून. आता तुमच्या समोर जे दिसतंय तर ती 5 मिनिट टाईम फ्रेम सिलेक्ट केली आहे. तर प्रत्येक कॅन्डल ही बनणारी 5 मिनिटाला असेल, बरोबर. 9:15ला पहिली कॅन्डल होईल, 9:20ला दुसरी होईल, 9:25ला तिसरी कॅन्डल होईल, 9:30ला चौथी कॅन्डल होईल,
9:35ला 5वी होईल आणि 9:40ला समजा 6वी कॅन्डल होईल, बरोबर. तर आपल्याला काय करायचं आहे, 5 मिनिटाच्या 3 कॅन्डल घेऊन 15 मिनिटाची एक बनवायची, बरोबर. आता पहिल्या 3 कॅन्डल्स घेऊयात आपण. आता दोन्हीकडे बघा, लेफ्ट साईडलाही बघा आणि राईट साईडलाही बघा. पहिल्या 5 मिनिटात सेम कॅन्डल दिसणार आहेत आपल्याला. 5 मिनिटाची ती दिसणार, 15 मिनिटाची ती दिसणार आहे. जेव्हा 5 मिनिटाची दुसरी कॅन्डल चालू होईल तेव्हा 15 मिनिटाची थोडीशी बॉडी मोठी झालेली दिसेल आणि 5 मिनिटाची जेव्हा तिसरी कॅन्डल पूर्ण होईल तेव्हा 15 मिनिटाचीही पूर्ण होईल, बरोबर. आता काय करू आपण, 4th, 5th आणि 6th घेऊन ड्रॉ करून बघू. आता जी 4th कॅन्डल आहे तर ती दोन्हीकडे सेम दिसणार आहे आपल्याला, बरोबर. 5 मिनिटाची जेव्हा नेक्स्ट कॅन्डल चालू होईल, 5th कॅन्डल चालू होईल तेव्हा 15 मिनिटाची तीच चालू आहे, ओके. जेव्हा 6th कॅन्डल कंप्लीट होईल तेव्हा 15 मिनिटचीही कंप्लीट होणार आहे, बरोबर. आता तुम्हाला व्हिडिओ पॉज करून 30 मिनिट्सची एक कॅन्डल ड्रॉ करायची. तुम्ही 15 मिनिट्सच्या 2 कॅन्डल्स घ्या किंवा 5 मिनिटाच्या 6 कॅन्डल्स घ्या. आता 30 मिनिट्सची अशी झालेली दिसेल. तर आता आपण बघूयात की तिन्ही टाईम फ्रेममध्ये सेम ओपन, हाय, लो, क्लोज आहेत का. तर ओपन काय असेल तर 94 असेल, देन क्लोज काय असेल तर 100 असेल. यातला सगळ्यात लोएस्ट पॉईंट कोणता आहे तर 91 आहे आणि हायेस्ट पॉईंट कोणता आहे तर 110 आहे. आता आपण प्रॅक्टिकली चार्टवर बघणार आहे की नेमकी टाईम फ्रेम सिलेक्ट कशी करायची. आता मी पर्सनली फायर्स वापरते, मला तो ब्रोकर आवडतो म्हणून. तर आता इथे जे निफ्टी आहे तर त्याच्या ॲक्च्युअल बाजूला जे आहे तर तिथे 5 मिनिट लिहिलेलं दिसत असेल तुम्हाला, ओके. जर त्याच्यावर मी क्लिक केलं तर माझ्यासमोर एवढ्या साऱ्या टाईम फ्रेम्स ओपन होत आहेत. आता समजा मी जर 15 मिनिटाची लावली तर यामध्ये दिसणारी प्रत्येक कॅन्डल ही मला 15 मिनिटाला दिसणारी आहे, बरोबर. आता समजा जर मी इथे 30 मिनिट केलं तर प्रत्येक कॅन्डल ही 30 मिनिटाला बनलेली आहे. आता तेच मी काय केलं, जर समजा इथं 1 आवर केलं तर प्रत्येक कॅन्डल ही त्या तासाला बनली आहे किंवा आवरला बनली आहे. आता समजा मी इथे काय केलं की डेलीची टाईम फ्रेम लावली तर प्रत्येक कॅन्डल ही त्या दिवसाला बनलेली असेल. तर इथे तुम्ही बघू शकता की 17 तारखेची जी कॅन्डल आहे तर इथे आपण डेली टाईम फ्रेम सिलेक्ट केली आहे तर ही 17ची असेल. आता 18-19ला का नसेल तर सॅटर्डे संडे असेल. देन 20ची आहे, 21ची आहे, 22ची आहे, बरोबर. आता ही डेली टाईम फ्रेम आहे म्हणून त्या दिवसाला बनलेली असावी. आता मल्टी टाईम फ्रेम ॲनालिसिस करण्यासाठी आपण शेजारी शेजारी 2 चार्ट लावून बघू. आत्ता आपल्याला काय दिसतंय की एकच स्क्रीन दिसते. आपल्याला जर 2 बघायच्यात वेगवेगळ्या टाईम फ्रेमवर तर कसे बघणार आपण, तर ते बघूयात. तर इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता. इथे तुम्हाला भरपूर असे ऑप्शन्स मिळतील. तर आपण 2 लावून बघूयात सुरुवातीला. आता समजा एकीकडे जर 5 मिनिट असेल तर दुसरीकडे 1 डेची बघता येते मला. हे फीचर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूमध्ये फ्री मिळणार नाही, जे की फायर्समध्ये मिळते. तुम्हाला जर या लिंकवरून अकाउंट ओपन करायचं असेल तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यावरून तुम्ही फ्रीमध्ये अकाउंट ओपन करू शकता. जर माझ्या अंडर अकाउंट असेल तर मी भविष्यात तुमच्यासाठी काहीतरी प्लॅन करत आहे फ्री कोर्सेसचा. व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आत्ताच लाईक करून ठेवा. जर मी तुम्हाला सुरुवातीलाच शेजारी शेजारी 2 चार्ट लावून शिकवलं असतं तर मे बी तुम्हाला समजलं नसतं. आपण सुरुवातीला बघितलं फ्रूट मार्केट, देन बघितलं लाईन चार्ट, देन बघितलं कॅन्डल आणि आज बघितलं आपण टाईम फ्रेम. तर एक ट्रेडर होण्यासाठी अशीच एक पूर्ण प्रोसेस फॉलो करावी लागते. तर ती कशी असावी, जर तुम्ही 2024मध्ये विचार करत असाल ट्रेडर होण्यासाठी तर तुम्ही कसा प्लॅन केला पाहिजे. तर या इयर एंडला मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवेल. तो या सिरीजचा पार्ट नसेल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत की डोजी कॅन्डल कोणाला म्हणायचं, ती कशी तयार होते, बायर आणि सेलर्सचा त्यामागचा सेंटिमेंट काय असतो. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.